चॉईस केली याला तर ती मात्र उमरोली टीमने आणि त्या फल्लामी वीरांच्या दोघांच्या जिम्मेदारीवरती अगदी जर पाहायला गेलं ना सर्वाधिक धाव संख्या उभारण्यामध्ये देखील उमरोली टीम सज्ज असते. अगदी आपण पाहताय सेमीफायनल नंबर 1. चला उमरोली टीम स्पीडअप करायचे इथून. अगदी जर पाहायला गेलं ना जशी मॅचला सुरुवात होईल ना तसं टायमर क्लॉक देखील लावण्यात येईल. पहिली 2 षटकं कंपल्सरी वरने टीम आपल्याला 10 मिनिटांच्या आतमध्ये फेकायची आहेत आणि अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा सामना संपला पाहिजे ही अगदी आयोजकांकडून सूचना आली आहे. जिथे मॅचला होईल सुरुवात गोलंदाजी मार्क वरती वरने टीमचे वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सर अगदी आपण पाहू शकताय प्रभाकरजी देशमुख सर. स्पीडअप करायचे टाइम लावण्यात आलाय. प्रभाकरजी देशमुख सरांचा विचार करायला गेलं ना बरेचशा संघांना कर्जत विभाग असेल खालापूर विभाग असेल अगदी मोठमोठ्या संघांना पुरस्कृत करत असतात परंतु आता स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या गावाच्या नावासाठी इथे पहिली लढत घेऊन आलेत. पहिलाच बॉल अगदी खोलात टाकले. वेगवान डिलिव्हरी होती उमरोली संघाच्या शरद विरोधामध्ये. अगदी पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. एका बाजूला एक्सपिरियन्स आहे तर समोर जर पाहायला गेलं यंग टॅलेंट ऑफ द कर्जत उमरोली टीम. जर पाहायला गेलं कमी वेळामध्ये अगदी नावारूपाला आलेली टीम डॅनी लोंगले यांनी बांधलेला हा संघ आणि आज अगदी कर्जतच्या पटलावरती सर्वोत्कृष्ट टीम म्हणून जिच्याकडे पाहिलं जात आहे अगदी ती टीम इथे परफॉर्मन्स करताना दिसते. इथे झाली आहे चुकी मला तर वाटते संदेश तिथे होते आणि त्यांच्याकडून हा झेल ड्रॉप झालाय. शरद बुंताडे सारख्या मोठ्या महत्वपूर्ण खेळाडूची पहिली झेल तुम्ही ड्रॉप केली आहे ती देखील अगदी दुसऱ्या बॉलवरती जिथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सोडलेला हा झेल आणि अगदी जर पाहायला गेले पहिले दोन्ही बॉल इथे निर्धाव फेकले गेलेत. प्रभाकरजी देशमुख पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतात. आता क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे. जो क्षेत्ररक्षक मिड ऑफला होताना तो अगदी आता इथे कव्हर पॉईंट एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटला तैनात येते. एक क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये तैनात करण्यात आलाय. पुढचा बॉल थांबलेत. स्टान्स पाहतायत फलंदाजाचा. हेच तर एक्सपिरियन्स आहे आणि त्याच एक्सपिरियन्सच्या भरण्याच्या माध्यमातून दुसऱ्याच बॉलवरती चान्स देखील क्रिएट केला होता परंतु इथे आलाय निर्धाव बॉल. आता पुन्हा एकदा प्रभाकर सर तिथे रेडी होताना दिसतील शरद यांच्या विरोधामध्ये. पहिले दोनही बॉल आलेत निर्धाव. हा बॉल खोलात टाकलाय. पंचांकडे मागितली जातीये दात. लाऊड अपील होती. निर्धाव बॉलची झाली आणखी एकदा सांगता. प्रेशर बिल्ड केलं जाते उमरोली टीमच्या विरोधामध्ये. शरद यांना जीवनदान मिळालंय परंतु त्या जीवनदानावरती जर पाहायला गेलं नाही इथे समाचार घ्यावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस सातत्यपूर्व क्रिकेटमध्ये म्हटलं जातं परंतु इथे दुसऱ्याच बॉलवरती झेल ड्रॉप झाला. त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहायला गेलं ना चांगली लाईन लेंथ हाताळली जाते प्रभाकरजी यांच्या माध्यमातून. संदेश अगदी हे बॉल फेकल्यानंतर नाराज होते. त्यांना देखील माहिती होता ती झेल महत्वाची होती. इथे हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त उचली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. शरद चारो थाने चित झालेत. गतीवरती स्वार होताना दिसत आहेत गोलंदाज प्रभाकरजी यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले 4ही बॉल शरद यांच्या विरोधामध्ये निर्धाव फेकले गेलेत. सेमीफायनलची मॅच आहे. जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. पुन्हा एकदा खोला स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिट होणार का? एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या साह्याने आता खऱ्या अर्थाने श्री गणेशा झालाय. ते मात्र SBCC उमरोली टीमचा या मैदानावरती सेमीफायनलचा थरार इथे पाहायला मिळतोय. 5व्या बॉलवरती मला तर वाटतंय इथे एक सिंगल आली आहे आणि जिथे आमच्या समवेत साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये शौर्य निगुडकर पाहायला मिळतात. आयोजकांचे सुपुत्र अगदी आता उत्कृष्ट दर्जाची स्कोरिंग देखील करतायत. अगदी प्रत्येक बॉलवरती डिटेलमध्ये आम्हाला इथे समीकरण सांगताना दिसत आहेत. पहिले 5 बॉलवरती एक सिंगल आली आहे. पुढचा बॉल भावेश यांच्यासाठीचा हा बॉल फटका लाजवाब आहे. अगदी साईड स्क्रीनच्या डोक्यावरून गेलाय. 6 धावांसाठी आला. इट्स अ मॅक्सिमम 6.
अगदी या बॉल वरती आलाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने जर पाहायला गेलं ना एकूण धाव फलक आता 7 धाव संख्येवरती पाहायला मिळते. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक षटक इथे समाप्त झालेत. भावेश यांच्या बॅट मधून हा शेवटच्या बॉल वरती षटकार पाहायला मिळाला. अगदी खोलात टाकलेल्या या बॉल वरती लाईन लेन चांगली पिक केली आणि त्यानंतर आलाय हा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता द्वितीय गोलंदाज कोण येणार? उमरोली संघाविरोधामध्ये खेळ चालू आहे. कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाणार? जी उमरोली टीम आज या मैदानावरती सर्वाधिक धाव संख्या बनवण्यामध्ये यशस्वीरित्या खेळ करतीये ना त्या टीमला इथे रोखण्याचं कार्य आता जर पाहायला गेलं ना सौरभ या गोलंदाजाच्या खांद्यावरती सोपवलंय. सौरभ याच्या खांद्यावरती सोपवली जाते जिम्मेदारी. प्रभाकरजी यांनी अगदी पहिलं षटक अगदी चांगलं फेकलं होतं. शेवटचा बॉल जर वगळला ना तर त्यावरती आक्रमण चढवलं आणि बाकीचे 5ही बॉल अगदी चांगले फेकले गेले होते आणि एक चान्स देखील क्रिएट केला गेला होता शरद यांच्या विकेटचा, परंतु तिथे झेल ड्रॉप झालाय. आता चुकी इथे विसरून जावी लागेल. इथे सोडलेली कॅच किती महागडी ठरणार हे या पुढील येणारे 12 बॉलच इथून सांगून देतील वरने टीमला. सौरभ झालेत गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर शरद असतील. शरद यांच्यासाठीचा हा बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. आलाय 6 धावांसाठी. इट्स अ मॅक्सिमम 6. गेलं पाहिजे. सकाळच्या सत्रामध्ये वाटचाल झाली आणि साई बाबांचे इथे गाणे वाजवले जातात. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी दिवस रात्र इथे मेहनत करताना दिसतात. अगदी आयोजन सांभाळताना दिसतात. पुन्हा एकदा जाऊयात मॅच कडे. तिथे आलाय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 13 धावा मला तर वाटतंय धाव फलकावरती लगावल्या गेल्यात प्रथम फलंदाजी करत असताना. सौरभ यांचा हा बॉल लाजवाब फटका कव्हर्सच्या डोक्यावरून सीमा रेषा पार चेंडूला धाडलाय. 1 बाउन्स. आलाय हा चौकार. ऑफिशियल्सने तिथे रेफर केलंय षटकार असेल की चौकार. 4 धाव संख्या ऑफिशियल डिसिजन आलाय. या 4च्या साह्याने 17 धावा आता एकूण धाव फलकावरती पाहायला मिळतात प्रथम फलंदाजी करत असताना SBCC उमरोली टीमच्या या मैदानावरती. जर पाहायला गेलं ना प्रभाकरजी यांनी चांगले षटक फेकलं होतं, परंतु त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून अगदी कंजूस गोलंदाजी करणं वरने टीमच्या गोलंदाज सौरभ याच्याकडून अपेक्षा होती, परंतु इथे आलाय हा चौकार. या आधीच्या बॉलवरती पाहायला मिळाला षटकार. एकूण 2 बॉल्समध्ये धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या त्या 10 आणि एकूण धाव फलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 17. पुन्हा एकदा शरद यांच्या विरोधामध्ये आता क्षेत्ररक्षण आखलं जाईल. 5 क्षेत्ररक्षक आता कोणत्या क्षेत्रामध्ये तैनात करण्यात येतील ते देखील पाहणं गरजेचं असेल. एक क्षेत्ररक्षक अगदी जर पाहायला गेलं कव्हरमध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सगळे डीपमध्ये हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 30 यार्ड सर्कलमध्ये जर पाहायला गेलं थर्डमॅन ठेवण्यात आलाय, शॉर्ट फाईन लेग ठेवण्यात आलाय आणि त्याचबरोबर एक गली ठेवण्यात आलाय आणि त्याचबरोबर एक कव्हर पॉईंट. असे 4 खेळाडू. पुन्हा एकदा सौरभ खोलात टाकले. रिव्हर्सचा अटेम्प्ट. धाव कंप्लीट केली जाणार का? बॅकअप उपलब्ध नव्हतं. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील डायरेक्ट हिट करू शकले असते ना सौरभ तर शरद नावाचं मोठं वादळ तुम्हाला इथे थांबवता आलं असतं, परंतु इथे मिळालंय पुन्हा एकदा शरद यांना जीवनदान. इथे एकूण धावा झाल्यात. लॉस ऑफ 0 विकेट. 18 रन्स. 18 धावा झाल्यात. इथे सोडलेला कॅच आता मागला ठरताना दिसतोय ते देखील वरने टीमला. खोलात टाकले. लोवर फुल टॉस बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून आणखी एक दर्जेदार षटकार. सद्गुरु पहिल्या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवरती सोडलेला शरद यांचा तो झेल. आणि मी आधीही देखील म्हटलं होतं अगदी प्रभाकरजी यांची जी गोलंदाजी असेल ना ती या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकते, परंतु त्याच षटकामध्ये थोड्याफार चुका पाहायला मिळाल्या. जिथं प्रेशर बिल्ड करण्याचा चान्स होतं ना ते आता रिलीज झालंय. पुन्हा एकदा
भावेश यांचा हा फटका यष्टी रक्षक रमेश करणार नाहीयेत कोणती चुकी. पहिला झटका बसलाय ते मात्र उमरोली टीमला भावेशच्या माध्यमातून. या आधीच्या बॉलवरती पाहायला गेलं तर षटकार आला, त्यानंतर मिळाली येते विकेट. आणि या विकेटच्या साह्याने जर पाहायला गेलं ना, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा SPCC उमरोली टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज रत्नदीप रवाना होताना दिसतात. त्यांच्या साथीला जर पाहायला गेलं शरद असतील आता सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आलेले. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार करायला गेला ना, चेंडू एकूण इथून फेकले गेलेत ते मात्र 5. या ओव्हरचा शेवटचा बॉल आता इथून बाकी असताना दिसेल. आतापर्यंत गोलंदाजाने 17 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल इथे पाहायला मिळेल. रत्नदीप स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. बॉल निश्चितच चेक केला जातोय. चेक करणं अगदी अपेक्षित असतं बॅट्समनला देखील. 5 चेंडू 17 धावा खर्च केल्यात. या गोलंदाजाने विकेट मिळाली आहे परंतु लेट आली आहे. परंतु ही विकेट किती महत्वाची हे देखील पाहणं गरजेचं असेल या पुढे येणाऱ्या 7 बॉल्स मध्ये. स्लोवर पद्धतीचा बॉल, आणखी एक विकेटचा चान्स. रत्नदीप हॅज टू दी डिपार्ट नाव. आणखी एक झटका इथे बसला. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धाव फलकावरती ठोक डीजे. उल्या गेल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये प्रभाकरजी यांनी केलेली 7 धावसंख्येची गोलंदाजी. त्यानंतर सौरभ याने जर पाहायला गेलं ना, मागील 6 चेंडूंवरती जर समरी जर पाहायला गेली ना, पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर आणखी एक षटकार आणि त्यानंतरच्या लगातारच्या 2 बॉल्सवरती मिळाल्या 2 विकेट्स. आणि तिथून जर पाहायला गेलं 17 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 24 धावा एकूण धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता या इनिंगचे शेवटचे 6 बॉल पाहायला मिळतील आणि स्ट्रायकिंग एंडवरती ज्याला 2दा जीवनदान मिळालाय असा शरद आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. समोर जर पाहायला गेलं ना, एक युवा खेळाडू जर त्याच्या समोर अगदी पाहायला मिळतोय मयूर. अगदी या आधीच्या सामन्यामध्ये त्याने 12 धावा डिफेंड केल्या होत्या. एक चेंडू एकची गरज असताना अगदी प्रेशर सिच्युएशन मध्ये दांडी गुल केली होती. खोलात टाकले या बॉलला परंतु चुकी करणार नाहीये. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार धाडले या चेंडूला. आलाय षटकार. या षटकाराच्या साह्याने जर पाहायला गेलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत्या 24. त्यानंतर पहिल्याच बॉलवरती आला षटकार आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. 30 धावा अगदी जर पाहायला गेले दुहेरी धावसंख्येकडे अगदी दुसऱ्याच षटकामध्ये त्यांनी वाटचाल केली होती. आता 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, ते देखील अगदी तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलमध्ये. पुन्हा एकदा मयूर सज्ज होतील. समोर एक्सपिरियन्स आहे, नवीन नावा रूपाला आलेला गोलंदाजू शरद आणि पुन्हा एकदा हवी ठरले. जेलची संधी करणार नाहीयेत कोणती चुकी. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. वरने टीमला शरद होतील इथून बाद. झटका क्रमांक 3 इथे बसलाय. धावसंख्या अगदी जर पाहायला गेलं 30 वरती. देऊया संधी डीजेला.
देखील मिळवल्या. आज तो साईल वेलात वेल काढून अगदी इथे आपल्या गावाला प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. खोलात टाकले या बॉलला, हेलिकॉप्टरचा बॉल, चेंडू बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक करणार नाहीयेत कोणती चुकी. लगातारचा दुसरा झटका इथे बसलाय 30 धावसंख्येवरती. ते मात्र SBCC उमरोली टीमला देऊया संधी डीजेला. किंवा या टीमसाठी वर्णे गावासाठी अगदी इथे जर पाहायला गेलं ना कॉन्ट्रीब्युशन देताना दिसतोय या टुर्नामेंटमध्ये. परंतु मयूरसाठी ही अगदी महत्त्वपूर्ण अचिव्हमेंट राहू शकते, जिथे शरद आणि त्यानंतर साईल लोंगले सारखा महत्त्वपूर्ण खेळाडू त्यांनी त्याच्या जर पाहायला गेलं ना विश लिस्टमध्ये तिथे ऍड केलाय. विकेट अगदी जर पाहायला मिळते त्याची देखील. आता जर नवीन बॅटर जर पाहायला गेले ना चेतन पाहायला मिळतात. 3 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 30 धावसंख्येवरती बसलाय तो चौथा झटका. हॅट्रिक बॉलवरती इथे आता चेतन पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात येते पुनश्च एकदा चेतन याच्या विरोधामध्ये. एक क्षेत्ररक्षक अगदी जर पाहायला गेलं लॉंग ऑफमध्ये पाहायला मिळतात, एक कव्हर्समध्ये, त्यानंतर एक लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल आणि त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग, असे 5 क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतात. आणि 30 यार्ड सर्कलमध्ये जर पाहायला गेलं डीप थर्ड पाहायला मिळतं, डीप फाईन पाहायला मिळते, गली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर करोबर पॉईंट, असे 4 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मयूर. हॅट्रिक बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला लांबचा पल्ला चेस करायचा, चेंडू थांबणार नाहीये, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 34 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौकार जिथे विकेट हॅट्रिक होती तिथे अटॅक करण्याचं डिसिजन चेतन यांनी घेतला आणि इथे मिळालाय चौकार. अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये हा फटका होता. 34 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा मयूर यांचा हा बॉल खोलात टाकलाय, ऑन साइडला फटका, बराच काल हवेमध्ये, झेल कॅरी केला जाणार का. गणेश चेंडू खाली येत आहेत, झेल आनंद चेंडू खाली येत आहेत, झेल झालाय तिथे ड्रॉप, एक सिंगल तिथे कन्वर्ट केली जाते. आता जर पाहायला गेलं ना एकांतरित रत्नदीप मात्र वाटते स्ट्रायकिंग एंड वरती हर्षल स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. एक सिंगल तिथे मिळाली जाते आणि एका सिंगलच्या साह्याने 35 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही जर पाहायला गेल्या या इनिंग्समध्ये शेवटचा बॉल इथून बाकी असेल, कितपत धावांपर्यंत इथे मजल मारली जाणार 3 षटकांच्या अखेरीमध्ये पाहणं गरजेचं असेल. वर्णे टीम देखील जर पाहायला गेलं या आधीच्या 3 षटकांच्या सामन्यामध्ये त्यांनी देखील 33 धावा बनवल्या होत्या. आता त्या धावा यांना इथून चेस देखील कराव्या लागतील, जिथे 35 धावा तर धाव फलकावरती आहेत, परंतु शेवटचा बॉल आता इथून मार्गस्थ होताना दिसेल. मयूर टू हर्षल, आता असं हे समीकरण एकमेकांच्या समोर अगदी पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल या इनिंग्सचा फटका ऑन साइडला खेचायचा होता, पंच शब्द उभे आहेत, एक धाव कंप्लीट केली जाणार का. आणि पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज हर्षल होतील इथून बाद. एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ते 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 आणि इथून येणाऱ्या 18 बॉल्समध्ये बनवायचे आहेत. अगदी जर पाहायला गेलं 12च्या सरासरीने 36 धावा.
येईल, परंतु या ठिकाणी जाऊया मॅचकडे. अर्थातच 36 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी समोर ठेवले वर्णी टीमच्या, परंतु पाहूया अगदी टार्गेट पर्यंत वर्णी टीम आता पोहोचणार की नाही, की त्या प्रयत्नात या ठिकाणी अगदी अपयशी ठरते ती पाहूयात. हा विषय घेऊन मैदानात जाऊयात. अगदी गोलंदाजी मार्क वरती असणार अर्थातच साहिल लोंगळे. चला वर्णी टीमचे बॅटर आपण मैदानात रवाना व्हायचंय. वर्णी टीमचे बॅटर चला मैदानात. डीजे मास्टर आता सकाळची एक काम करा, तुम्हाला माझा नेहमीचा डायलॉग आहे भाई, पाठ झाली जरा वासुदेव वगैरे येऊ द्या, भूपाली भक्तिगीत चालू करा तुम्ही. आपण स्वामी समर्थांच्या पावनभूमीत आहेत याची नोंद घ्या. आपण अगदी वार गुरुवारचा होता कालचा, आज शुक्रवार चालू झालाय. होतं कधी कधी असो, पहाटेची स्वप्न सत्य ठरतात असं म्हटलं जातं. डीजे मास्टर सुद्धा स्वप्नात आहे, काही काळजी करू नका. आता 4 दिवस त्यांनी आमचा आवाज जपलाय, आम्हाला त्यांना जपणं गरजेचं आहे. म्हटलं जातं ना, त्यांनी डीजे मास्टर म्हटलं तर आमचा घसा, नाहीतर मग आहे नरडा. चला ऑफिशियल स्पीडअप करा प्लीज. छत्तीस धावसंख्येची गरज आहे. शौर्य आज मला वाटते आता जो झोपेल 7 वाजता तो उद्या संध्याकाळच्या 7ला उठेल. जाऊया मॅच कडे. चला मॅच होईल ऑन. अगदी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. अर्थातच आरुष 11 वर्णाई माता वर्णी आणि त्यांच्या विरोधात श्रीपती बाबा उमरोली टीम. सलामीची जोडी आपण पाहतो. एकीकडे संदेश तर दुसरीकडे मनोज. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल लोंगले. बॅटलला होईल सुरुवात. पहिला बॉल. मॅच ऑन. सेकंड इनिंग अफलातून फटका संदेशच्या बॅट मधून थर्डमॅन रिजनला येतोय. पहिलाच चौकार. या 4 धावा जरूर येतील. खरं अगदी पॉवर कडे पाहावं लागेल. चला जरा स्पीडअप करा. जनरेटर कडे पण पाहणं गरजेचं आहे. विनंती आपणास, अन्यथा मागे 8च्या नंतर मॅच. नितीन पवार यांच्याकडून जर षटकार आला या बॉलवर तर 100 रुपये. चांगला बॉल शरीराचा वेध यावेळी जरूर पाहायला मिळतोय. इथे आलाय डॉट. समीकरण आहे क्रिकेटमध्ये. नितीन पवार यांचं पारितोषिक या कंटिन्यू राहील या ओव्हरसाठी. संदेश साठीचे फक्त ते षटकार जर आले तर प्रत्येक षटकाराला 100 रुपये नितीन पवार यांच्याकडून. नेक्स्ट बॉल. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी फर्निचर इतकं बिघडलंय की संदेशला परतीचा प्रवास करायला त्याने भाग पाडलाय. अफलातून बॉल होता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि तसाच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. इतक्या लांब दांडी पाहायला मिळाली.
पहिला मासा गळाला रवलाय साहिल लोंगलेने मैदानात. अगदी संदेश नावाचे वादळ त्याने शमवलं. काय सुरुवात केली होती संदेश या बॅटरने. चौकार दिमागात अगदी लगावला आणि तदनंतर मात्र या ठिकाणी असं वाटलं होतं की सहजरित्या आता वर्णी टीम या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्या प्रयत्नांना थोडं निष्प्रभ ठरवलंय साहिल लोंगलेने मैदानात. गणेश देशमुख साठी नितीन पवार यांच्याकडून प्रत्येक छकडीला 100 रुपये. इथे आला आणखी एक डॉटची संधी मात्र मैदानात आहे. सेट होण्यासाठी एखादी विकेट जाते ना त्यावेळी नवीन बॅटरला सेट होण्यासाठी काही बॉलचा अवधी जरूर लागतो, परंतु इथे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. टेनिस जगतात ही परिस्थिती स्वतःवर ओढून जमत नाहीये. पहिला बॉल तर गणेशचा बॅटमधून डॉट आलाय. अजून एक डॉट पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी साहिल लोंगले काम या ESPL मध्ये डीप बॉलचा किंग ठरलोय ते या टेनिस जगतात आता मैदानात दाखवून देतोय. पहिल्याच बॉलवरती 4 आल्यात. सामना अगदी खिलवून ठेवला आहे साहिल लोंगलेने मैदानात. वाईडचा इशारा आउटसाइड द ऑफ स्टंप. इडीचा अगदी आउटस्विंग बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजीची एक तेज रफ्तार होती. तदनंतर आपण पाहतोय सूर्य आता माथ्यावर येईल. फायनल बहुतेक दिवसाच पाहायला मिळेल. इथे काय घडलंय. फलंदाज होईल बाद. मनोज जोरीच्या पारीचा अंत. आणखी करिश्मा. वाईडचा बॉल सध्या मी तर म्हणेल साहिल लोंगलेच्या पथ्यावर पडलाय. इथे आता गुड मॉर्निंग म्हणायची वेळ आली. अगदी काही मिनिटांचाच अवधी आहे. पाहूया शेवटचा बॉल. टाटा बाय बाय करत मनोज जोरेला परतवलाय. गणेश गारे ऑन फायर. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या माने एक अतिरिक्त बोनस. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढच्या स्पर्धेला मला वाटतं आता स्कोरर मागवायची गरज नाहीये विशालजी निगुडकर साहेब. इथे सिंगल जरूर पाहायला मिळतीये. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 धावीच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 9 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नेक्स्ट बॉल. पायावरती जरूर बॉल फेकला होता. शरीराचा वेध पाहतोय आपण. या ठिकाणी पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गणेश गारेचा मैदानात पाहायला मिळालाय. एक लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल जरूर पाहायला मिळतीये. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती येईल. टोटल पुढे सरकले आमचे स्कोरर मास्टर शौर्य आम्हाला जरूर सांगतील. 11 धावा या धावफलकावरती आहेत.
त्रिफलाची दांडी गोल. मागचे दरवाजे बंद नव्हते तर ते उघडे ठेवले आणि त्याचा परिणाम भर पहाटेच्या वेळी गणेश देशमुखच्या फलंदाजाची चोरी. या जोडीने जे संगीत बनवलं ना, सुरुवातीला रिमिक्सच्या जमान्यात आले आणि तदनंतर अख्ख्या महाराष्ट्राची ओळख झाली आहे. तसा प्रयत्न सध्या तुमचा चालू आहे. वासुदेवाला रिमिक्सच्या जमान्यातच नेलं तुम्ही डायरेक्ट. फार चांगला फॉलो थ्रू यावेळी आपण पाहतोय. अगदी मी तर म्हणेल चांगलं क्षेत्ररक्षण. फटका किल्ला होता. फलंदाज नव्याने आलेत. आपण पाहतोय अनंत आनंद. इथे डॉट आलाय. लास्ट बॉल दिस ओव्हर. हा बॉल वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती 12 आकड्यावरती. अजूनही 7 बॉल 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. इथे विकेट आली आहे. स्कोर मध्ये थोडी मिस्टेक आहे जरूर आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 5 आणि द्वितीय षटकाचा विचार करायला गेला तर अजूनही या बॉलवर या षटकामध्ये आल्यात 6 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. असो असो शौर्य आहेत स्कोरिंगसाठी. थोडीशी मिस्टेक जरूर होईल. अपडेट स्कोर बरोबर झाला होता लाईव्हच्या माध्यमातून. हर्षल आपण पाहतोय 6 बॉल 25 ची गरज असताना इथे आले विकेट. 1 मोर विकेट डाऊन. वासुदेव आला हो. शुभ सकाळ. 6 वाजून गेले. हर्षलच्या गोलंदाजीवरती विकेट जरूर आले. त्रिफलाची दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. याही फलंदाजाची दांडी गोल झाली. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी स्वप्नील परतीचा प्रवास करतील. निर्णायक बॉल होता. शिल्लक आहेत आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा चांगला फटका आहे. इथे मात्र फुटबॉल पाहायला मिळालाय. अगदी क्रिकेटच्या मैदानात सिंगल जरूर येते.
औपचारिकता शिल्लक आहे आता या सामन्यामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय चला या ठिकाणी शेवटच्या क्षणी येतोय चौकार. फिनाले परसाई चषक 2025 चा टॉस केला जाईल. गोडिवली टीम आणि त्याच्या विरोधात SBCC उमरोली टीम.